कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आपण इथे टाकूया अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे टाकूया एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा थोडा लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। कांदा लालसर झालेला आहे। आता आपण इथे टाकूया एक टमाटर सुद्धा छान असा मऊ शिजवून घ्यायचा आहे। लालसर झालेला आहे आणि टमाटर सुद्धा छान शिजलेला आहे। आता आपण इथे टाकूया कसुरी मेथी, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ। हे सर्व मसाले टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं। ते छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी इथे टाकत आहे आलू, वांगे आणि चवळीच्या शेंगा छान कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि आता हे छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं। ते छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता कढईवर ठेवायची एक प्लेट आणि प्लेटवर ठेवायचं पाणी आणि मंद आचेवर 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। हे बघा भाजी तयार आहे। थोडी कोथिंबीर टाकूया। हे बघा किती मस्त छान अशी भाजी झाली आहे।